गेले 3 वर्ष मी मोफत खत वाटप करतोय. शेतकऱ्यांच्या ज्या गरजा बघतोय मी की लोकांना वेळेवरती खत मिळत नाही आहे, तर त्याचं नियोजन मी गेल्या 3 वर्षापासून एकदम नियोजन पद्धतीने लोकांची सोय करून खत त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. किती लोकांना याचा लाभ मिळणार आहे? आता तरीसुद्धा मी 1,500 लोकांचं खत वाटपाचं आज कडवई जिल्हा परिषद गटात नियोजन ठेवलेलं आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे. असं या भागामध्ये असं कळतं की सिद्धेश ब्रिज यांना आम्ही उमेदवार या नजरेने आम्ही बघतोय. काय आपली राहण्याची इच्छा आहे का? मी राजकीयदृष्ट्या कुठलेही उपक्रम कधी राबवत नाही. मी समाजकार्य म्हणून आजपर्यंत सगळे उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे अजून तरी माझी कुठली निवडणूक लढण्याची इच्छा नाही. कोकणात प्रथमच युवा नेतृत्व म्हणून आपल्याकडे बघितलं गेलं. जेव्हा नवीन तुम्ही इकडे आलात त्यावेळेस नांगरणी स्पर्धा वगैरे घेतल्या, असं वाटत होतं की आमदारकीची पण आपण तयारी करत होता. काय सांगा? मी लोकांना जे हवं आहे त्या दृष्टिकोनातून समाजकार्य करतो. त्यामुळे मी लोकांना, इकडची लोक उत्सुक आहेत बैलगाडी क्षेत्रासाठी. अनेक विविध उपक्रम मी राबवते ते लोकांना आवडत आहेत. त्या पद्धतीने मी शेतकऱ्यांसाठी वगैरे खत वाटप, मोफत छत्री वाटप हे विविध उपक्रम राबवतो. काय विचारायचं आहे? बरोबर ना बाळगो? येस नक्की.